नमस्कार. कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमाच्या सगळ्या मैत्रिणी. उत्तरवाहिनी परिक्रमा मार्ग. अतिशय रम्य वातावरणात ह्या महादेवाच्या मुलीचं दर्शन घेत घेत हा व्हिडिओ मी थोडे 2-3 व्हिडिओ केलेले आहेत आणि थोडे फोटो टाकलेत. पण नंतर मात्र ते मी बंद केलं आहे आणि फक्त तिची अनुभूती घेतली आहे. इदम न मम. पहिले 2 व्हिडिओ आहेत, त्याच्यात माहिती सांगितलेली आहे गरुडेश्वरांची, प्रतापे महाराज आहेत त्यांच्या आश्रमाची. तसंच टेंबे स्वामींनी इथं समाधी घेतली आहे त्याची माहिती सांगितलेली आहे. आणि कुठे कुठे आम्ही गेलो त्याची लिस्ट पण मी इथे जी माझ्या मैत्रिणींनी दिली होती तीच टाकलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर्मदेचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मी अपलोड केले तिथे. आणि जास्त काही बोलत नाही कारण तुम्हाला गुगलवर, यूट्यूबवर, तसंच माझ्या परिक्रमेतील एका मैत्रिणीनं जो 40 मिनटाचा व्हिडिओ केला आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला इथे शेअर करते, ती पण तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून परिक्रमा करायची नर्मदा सद्बुद्धी देव अशी मी तिच्याकडेच प्रार्थना करते. नर्मदे हर. कारण तिनं शंकराला मागून भगवान शिवाने हजारो वर्ष अमरकंटक पर्वतावर तपस्या केली. या तपश्चर्येदरम्यान त्याच्या शरीरातून जे काही घामाचे थेंब जमिनीवर पडले त्यातूनच नर्मदा मैयेचा उगम झाला. म्हणून ती शंकराची कन्या अर्थात रुद्रकन्या मानली जाते. नर्मदा ही एकमेव नदी आहे की जिचा प्रत्येक खडा म्हणजे किंकर शिवलिंग, नर्मदेश्वर शिवलिंग मानला जातो आणि त्यासाठी प्राणप्रतिष्ठेची गरज लागत नाही. शास्त्रानुसार गंगेच्या स्थानामुळे, यमुनेच्या दर्शनाने आणि सरस्वतीच्या सान्निध्याने जे पुण्य मिळते ते केवळ नर्मदेच्या दर्शनाने प्राप्त होते. तिला रेवा म्हणजे उड्या मारणारी, मेकल कन्या म्हणजे मेकल पर्वताची कन्या आणि नर्मदा म्हणजे अतिशय आनंद देणारी अशा नावाने ओळखले जाते. भाविक नर्मदेची पायी परिक्रमा करतात. उगमस्थानी जाऊन पुन्हा तिथेच परत येणे याला परिक्रमा म्हणतात. ही उत्तरवाहिनी परिक्रमा ही 21 किलोमीटरची आहे. वडील म्हणून बापाचं मुलीवर किती प्रेम असतं हे आपण आत्ताही अनुभवतो आहे. तिच्यावरच्या प्रेमामुळे तिच्या संपूर्ण या उत्तर परिक्रमा काय किंवा 3600 किलोमीटरची परिक्रमा काय, सगळीकडे महादेवाची मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील. असा ब्रह्मकमळ आहे. अच्छा. जो ब्रह्मा जी का प्रतीक आहे. अच्छा. 2 पावले जो विष्णु भगवान जी का प्रतीक आहे. पुरी पिंडी स्फटिक चालिंग महादेव, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्त. स्वामी स्वयं दत्त हे दत्त उपासक हे दत्त की प्रतीक, दत्त की पूजा, दत्त की पोय स्वामीची समाधी. संन्यासी शिवोपासक असतात ते समाधीवर नुसती महादेवची पिंडी असते. विष्णुपास संन्यास समाधीवर पावली असते, कागद तुळशीच्या गमला ठेवतात. पण स्वामी टेंबे स्वामी स्वयं दत्त थे, दत्त के उपासक थे म्हणून स्वामींची समाधी पर ब्रह्मा विष्णू महेश तीनोंची प्रतीक होती. पिंडीवर ब्रह्मा विष्णू महेश असे तिघही आहेत. तसंच इथे नर्मदा मैयाची मूर्ती आहे आणि तिथंच ओटी भरतात बरेच जण, आम्ही पण भरली. स्वामींच्या समाधीवरची ही ब्रह्मा विष्णू महेशची पिंड. समोरच स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं.
आता भालोद इथे असलेल्या एकमुखी दत्ताचं वर्णन आणि सगळी माहिती आपण ऐकूयात. ती ही मूर्ती आहे. पण ही मूर्ती एवढी जुनी आहे की ह्या मूर्तीचा कार्यकाळ जो आहे तो 11व्या ते 12व्या शतकातला. आज ह्या मूर्तीला इथे 1100 ते 1200 वर्ष झाले. पण मग ही मूर्ती 1995ला या स्थापन झालेल्या या मंदिरात कशी आहे? तर ह्या मूर्तीचं मंदिर जे आहे ते कुठेतरी नर्मदेच्या किनाऱ्यावर होतं. महापूर आला, मंदिर उद्ध्वस्त झालं आणि ही मूर्ती नर्मदेत चालली. त्याच्यानंतर काय आहे की जवळजवळ 700-800 वर्षाचा काळ गेला. बडोद्याची निरखे म्हणून फॅमिली होती, दत्त संप्रदायाचे होते, दत्ताचे भक्त होते. त्यावेळेला गुजरात महाराष्ट्र एकत्र होतं. तर यांना एक स्वप्न पडायचं की मी कुठेतरी पाण्यात आहे, मला काढून घेऊन जा. पण ते काही त्यांच्या लक्षात येईना. शेवटी मग परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली आणि ते नर्मदा परिक्रमा करण्यासाठी बाहेर पडले. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना चांदोलीजवळ आंघोळ करत असताना त्यांना ही मूर्ती घेऊन घरी आली. घरी त्यांनी एक छोटंसं मंदिर स्थापन केलं आणि ह्या मूर्तीची स्थापना केली. त्यांच्या घरात जवळजवळ ही मूर्ती 185 ते 190 वर्ष. पण झालं काय की परमेश्वराची इच्छा असेल त्याला परत नर्मदेच्या किनाऱ्यावर यायचं होतं. तर त्यांच्या घरात त्यांची जी शेवटची फॅमिली मेंबर होती ती होती त्यांची नात. तिचं नाव होतं काशीबाई. या काशीबाईने लग्न न करता वयाच्या 85 वर्षापर्यंत ह्या मूर्तीचा सांभाळ. पण वयाची 85 वर्ष म्हटल्यानंतर हातपाय थकले. तसं त्या काशीबाईचं. मग शेवटी काशीबाईला परमेश्वराने दृष्टांत दिला आणि सांगितलं म्हणजे बघ तुझ्या घराकडनं मला जेवढी सेवा करायची होती तेवढी मी करून घेतलेली आहे. पण आता नर्मदेच्या किनाऱ्यावर जो कुणी येईल त्याला तू ही मूर्ती घेऊन जा. मग तू कुणी असो, संदेश असो, यती असो, स्वामी असो, दंडस्वामी असो किंवा परिक्रमा असो. तर त्यावेळेला ह्या मठाचे अधिपती म्हणजे ज्यांच्याशी तुम्ही आत्ता बोलत होता ज्यांचं नाव आहे शरदचंद्र प्रकाटे, हे मूळचे राहणारे अमरावती जिल्ह्यातले. यांचा जन्म आहे कारंजा लाड म्हणजे दत्ताचं ठिकाण. यांचा जन्मदिवस आहे दत्त जयंती आणि यांच्या घरानं दत्त संप्रदाय. पण शिक्षणाच्या नंतर नोकरी सुरू झाली नाशिकला. देशदूतला ते संपादक होते. त्याच्यानंतर ते तरुण भारतला पुण्यात गेले आणि पुण्यातून सोलापूरला त्यांच्या हाताने तरुण भारत पेपर सुरू झाला. आणि तिथे असताना त्यांना उपरती झाली कारण ती परमेश्वराची पहिली वाटचाल होती. उपरीत झाली की आपण परिक्रमा करायची म्हणून ते 1889ला पहिली परिक्रमा त्यांनी केली. आणि परिक्रमा करत असताना ज्या वेळेला ते गरुडेश्वरला पोहोचले वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामींच्या समाधी सोडलं. तिथे त्यांना दृष्टांत दिला की तुला महाराष्ट्रात परत जायचं नाही, तुला आता याच भागात राहायचं. ते विचार करायला लागले की नेमकं काय घडणार आहे आता पुढे. ठीक आहे राहिलेत ते. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी परिक्रमा केली आणि त्यावेळेला याचे दत्ताची 3 ठिकाणं होती, नारेश्वर, टिळकवाडा आणि गरुडेश्वर. या ठिकाणी ते वास्तव्याला असायचे. तर नारेश्वरला वास्तव्याला असताना योगाने एक दिवस त्यांचे सहकारी त्यांना घेऊन बडोद्याला गेले. कामाच्या निमित्त काहीतरी असेल पण ते त्यांना घेऊन नेमके ह्या मूर्तीचं दर्शनाला पोहोचले. आणि दर्शन करत असताना काशीबाईने बघितलं. मग काशीबाईचं ते लक्षात आलं की परमेश्वराने आपल्याला जे सांगितलं आहे की नर्मदेच्या किनाऱ्यावर येणारी व्यक्तीला तू ही मूर्ती देऊन टाक. मग काशीबाईने त्यांची सगळी चौकशी केली आणि त्यांना सांगितलं ही मूर्ती तुमची, तुम्ही घेऊन जा. ते विचार करायला लागले की आता मूर्ती जर आपण घेतली तर आपल्याला तर जागा पण नाही आहे, मग स्थापन कुठे करणार. पण ती परमेश्वराची ती वाटचाल असल्यामुळे ती बुद्धी चालत गेली. ती मूर्ती घेऊन नारेश्वरला आणि नारेश्वरला आल्यानंतर ती मूर्ती ठेवलेली असताना ह्या घराचे मालक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी ती मूर्ती बघितली आणि सांगितली ही मूर्ती माझ्या जागेत बघेल म्हणजे जागेतच बसेल, मी तुम्हाला जागा देतो नर्मदेच्या किनाऱ्यावर. 1995ला ही जागा मिळाली. ही 3 भावांची इस्टेट होती. त्यावेळेला छोटे छोटे मातीच्या घरं होती. ही 3 भावांनी घेऊन टाकली. नागेश्वर महादेवाचं मंदिर, हा नंदी घाट आहे. इथं काही मैत्रिणींचे फोटो.
डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती मावत नाही आहे, म्हणून थोडंसं इथं मी सांगायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला दर्शन देण्याचाही प्रयत्न आहे. इथे जो फोटो आत्ता येतो आहे हा स्वयंभू गणपती सोंड उजव्या बाजूला आणि डोळे असं त्याच्यामध्ये निर्माण झालं आहे. हा प्रतापे महाराजांच्या आश्रमात जी दत्ताची मूर्ती आहे त्याच्यासमोरच त्या झाडाला झालेलं आहे. एक मात्र लक्षात ठेवा, आत्ता त्यांच्या गव्हर्मेंटनी नवीन कायदा काढला आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. सकाळी तुम्ही पहाटे निघता नर्मदा परिक्रमेला आणि तेव्हा जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तिकडची gujarat.government.in लिंक पण आपल्याला लवकर मिळत नाही, नेट पण मिळत नाही. त्यामुळे 1 ते 1.5 तास आमचा वाया गेला आणि आमची परिक्रमाला जवळजवळ दुपारी 1 वाजली पूर्ण व्हायला. तर तसं तुम्ही करू नका. कधी जर तुमची इच्छा झाली जायची तर आधीच ऑनलाईन सगळं तुम्ही त्या लिंकवर जाऊन अपडेट करा आणि मगच जा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इथे सगळ्यांनी दिवे सोडलेले आहेत नर्मदेची पूजा करून. खूप मनोहर दृश्य सकाळी आपल्याला पाहायला मिळतात. मोर असे बसलेले असतात जागोजागी. अतिशय सुंदर वातावरणात आपण किती चालतो आपल्याला कळतसुद्धा नाही. नर्मदे हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराजांच्या आणि ह्या सगळ्या स्वामींच्या कृपेमुळेच आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळते, एक ऊर्जा मिळते आणि ती अनुभूती अशी सांगून येत नाही, ती स्वतः अनुभवायलाच लागते. पण खूप अशी म्हातारी लोकं आहेत की ज्यांना जाणं शक्यच नाही आहे. अर्थात यूट्यूबवर हल्ली भरपूर ह्याचे व्हिडिओ आहेत, खूप सुंदर सुंदर आहेत. गाणी आणि माहिती सगट आहेत, छान म्युझिक दिलेले असे आहेत. पण तरीसुद्धा एक उपरती म्हणा किंवा असं वाटलं की आपल्या आठवणींमध्ये आपल्या सानिध्यात महाराज आहेत, आपल्याला त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्यामुळेच ही प्रेरणा व्हिडिओ तयार करायची मिळाली गेली आहे. त्याच्यामध्ये कुठंही मी नाही आहे आणि ही सगळी स्वामींनी केलेली आज्ञा म्हणा, इच्छा म्हणा किंवा काहीही म्हणू नका, पण प्रयत्न तर आहे नर्मदेचं जास्तीत जास्त दर्शन व्हावा असा प्रयत्न आहे. म्हणून हा व्हिडिओ 2-2दा 3-3दा मी टाकलेला आहे. खूप खूप सुंदर, अगदी डोळ्याचं पारणं म्हणतात ना, फिटत नाही इतकं सुंदर. असं वाटतं की तिथेच राहावं, परत येऊच नाही, इतकं सुंदर वातावरण असतं आणि ही अनुभूती घ्यायला खरोखरच नशीब लागतं, भाग्य लागतं. परिक्रमा पूर्ण झाल्यावर नर्मदा मुलगी असल्यामुळे छोट्या मुलींची 9 मुलींची आम्ही पूजा करून ओटी भरली आहे. एका सवाष्णीची ओटी भरली आहे. तो हा फोटो इथे टाकले आहे. अतिशय सुंदर अशी आमची परिक्रमा
प्रार्थना आणि शर्मिलेच्या साहाय्याने झालेली आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची सगळं माहिती संपर्क दिलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.